नमस्कार मंडळी. आज झिलाचं ना हाफ डे होतो शाळा. मग काय आज चपाती भाजी सुट्टी. मग म्हटलं आज मालपे बनवूया. मालप्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, एक छोटी वाटी गूळ किसलेलो, अर्धो चमचो हळद, अर्धो चमचो जिरा पावडर आणि वेलची पावडर घेतले. चला तर आपण आज मालपे बनवूया. पहिल्यांदा आपण ह्यो गूळ ना जरा भिजत घालूया आणि वायस ना गाळून घेऊया. गाळून कशा जराच आपलं कचरो बिचरो काय असलो आतमध्ये किचपाटा असतात ना, मग ती जरा गाळून घेतलेली बरी. म्हणून आता या भिजवूया, चांगला विरघळून घेऊया आणि गाळूया त्याका छान. गुळ हे बघा वितळलो आता ना एका छान असा गाळून घेऊया, म्हणजे काय खाली कचरो बिचरो असत ना तो जायतो. आता आपण या गुळाच्या पाण्यामध्ये ह्यो गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर तांदळाचं पीठ, थोडीशी जिरा पावडर आहे, ही हळद आणि ही वेलची पावडर आहे. वेलची पावडर ना साखरेमध्ये बारीक केले म्हणजे जरा बारीक होता व्यवस्थित, म्हणून ही सगळं घालूया आणि हे का ना चांगलं असं ना मस्त ढवळून घेऊया. पीठ ना चांगला ढवळून, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही, मीडियम कन्सिस्टन्सी म्हणजेच मीडियम ठेवायचा थोडा, म्हणजे मालपोळे ना म्हणजेच मालपे आपले छान असे बनतील. ह्याच्यात आपल्याला थोडा पाणी घालूचा लागा, जरा पीठ ना सुकला. बघा तर मंडळी, आपल्या मालप्याचा पीठ मस्त असा रेडी आहे, बघू शकतास. आता ह्याच्यात ना मी थोडासा एकदम बडीशेप टाकतलंय आणि मालपे बनवू घेते. चला. पॅन आपलं ना मस्त गरम झालं. आपण ह्याच्यावरती तूप टाकूया. तुपाचे ना मालपे करून बघा तुम्ही, मस्त लागतं टेस्टला एकदम. असं आपण तूप टाकून ना वितळून घेऊया आणि एक मालपो टाकूया, बघूया कसं होतं. जरासं असं पसरून घ्यायचं, जास्त जाड नाही करायचे, जरा पातळच ठेवूया. आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया जरा आणि भाजूया ते का. बघा एका बाजून भाजलो मस्त मालपो, आता एकाना परतूया जरा. बघा किती छान दिसता, एकदम एकदम कमी तेलामध्ये ना छान बनतात. तुमच्या मुलांका पण ना नक्की आवडत. तुम्ही पण एकदा करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा मालपे आपले कसे बनले ते. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करू अजिबात विसरत नको. धन्यवाद.